नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, त्याचे महत्त्व, त्याचे स्वरूप आणि संपूर्ण महत्त्व किंवा घटक समग्रलक्षी अर्थशास्त्र व सूक्ष्म अर्थशास्त्र हे दोन्ही फरक आपण पाहिलेले होते। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा घटकसुद्धा आपण अभ्यासलेला होता। समग्रलक्षी अर्थशास्त्राचा सुद्धा घटक काही प्रमाणात आपण अभ्यासलेला आहे। त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या क्विजसुद्धा आपल्या याच्यावरती टाकलेल्या आहेत, चॅनलवरती टाकलेल्या आहेत। त्या क्विजचा सुद्धा आपण अभ्यास करतच आहोतच, बरोबर। आजचा जो आपला लेक्चर्स आहे तो आहे समग्रलक्षी आर्थिक धोरणे। काय आहे? समग्रलक्षी आर्थिक धोरणे हा एक तुमचा म्हणजे एस वायला सुद्धा हा विषयामध्ये आहे, एफ वाय एस वायला सुद्धा त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा याच्यावरती आधारित प्रश्न विचारला जातो की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक धोरणांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे किंवा ते कोणकोणती साधनांच्या सहाय्याने किंवा कोणकोणती साधनं असं अर्थशास्त्र किंवा शासन वापरतं की त्या सहाय्याने देशाचा आर्थिक विकास साधला जाईल। अशा पद्धतीचे धोरण सरकार का आखतं, त्यांचं धोरणामागचं उद्दिष्ट काय आहे, आज आपण फक्त धोरणे बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की सरकार कोणकोणत्या धोरणांच्या सहाय्याने देशाचा आर्थिक विकास साधत असतं। लक्षात तर चला तर मग आपण आपल्या लेक्चर्सकडे वळूया। तर काय आहे आर्थिक धोरणे बघायची आपल्या समग्रलक्षी आर्थिक धोरणे। लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की सर्वांनी आपल्या लेक्चर्सला संपूर्ण पहा, लेक्चर्स आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाही घेता येईल। आलं तर लक्षात? चला तर मग आपण लेक्चरकडे वळू। आजचा आपला लेक्चर आहे आर्थिक धोरणे, समग्रलक्षी आर्थिक धोरणे। समग्रलक्षी आर्थिक धोरणे म्हणजेच काय तर बघा, प्रत्येक देशाच्या प्रत्येक अर्थसंस्थेला किंवा अर्थव्यवस्थेला समग्रलक्षी आर्थिक धोरणं राबवणं खूप गरजेचं असतं। का गरजेचं असतं? कारण की देशाचा आर्थिक विकास साधायचा असतो। काय करायचं असतं? देशाचा प्रत्येक घटकामध्ये आर्थिक विकास साधायचा असतो। देशाचा विकास कधी होईल? जेव्हा मानवाचा विकास होईल, तेव्हा मानवाच्या संपूर्ण गरजा पूर्ण होतील तेव्हा। म्हणजेच काय, देशासमोर जे काही अडचणी येतात, ज्या काही आर्थिक अडचणी देशासमोरील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारला किंवा शासनाला काय करावं लागतात? काही आर्थिक धोरणं राबवावी लागतात। आलं लक्षात? मग ही आर्थिक धोरणं जी राबवली आहेत ती योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर नुसतंच धोरण राबवायची आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही तर असं करून चालत नाही। प्रत्येक देशाला, प्रत्येक अर्थव्यवस्थेला अशी काहीतरी धोरणे समोर ठेवावी लागतात किंवा ती धोरणं राबवावी लागतात की त्या सहाय्याने देशाचा आर्थिक विकास होईल। देशाचा आर्थिक विकास झाला म्हणजे देशाचा विकास होईल। आलं लक्षात तुम्हाला? तर ती आर्थिक धोरणे कोणकोणती आहेत तर चला तर आपण पाहू आता आर्थिक धोरणे। तर पहिलं आर्थिक धोरण काय आहे? समग्रलक्षी अर्थव्यवस्थेचं पहिलं आर्थिक धोरण काय आहे शासनाचं? तर राजकोषीय धोरण आहे। पहिलं धोरण काय आहे? राजकोषीय धोरण। आता हे राजकोषीय धोरण कोण राबवतं? तर या राजकोषीय धोरण हे केंद्र सरकार राबवतं। कोण राबवतं? केंद्र सरकार राबवतं। मग आता हे केंद्र सरकार राजकोषीय धोरण राबवतं म्हणजेच काय आहे तर त्याच्यामध्ये दोन पॉईंट सांगितले जातात। काय पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं बघा, एक म्हणजे सार्वजनिक खर्च। काय आहे? सार्वजनिक खर्च। आणि दुसरं आहे करारोपण। काय आहे दुसरं? करारोपण। पहिलं जे आहे सार्वजनिक खर्च, सरकार काय करत असतं? सार्वजनिक खर्च करत असतं। म्हणजेच काय करत असतं तर सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांवरती, सरकारी अनुदानांवरती, नोकऱ्या झाल्या, अनुदान झालं, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यावरती सरकार खर्च करत असतं। जसे आपण लाडकी बहीण योजना असेल, कृषींसाठीची योजना असेल, त्याच्यावरती सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। त्याचबरोबर वाहतूक सेवा, दळणवळण सेवा, पोस्ट सेवा, बँक सेवा ह्या काही सरकारने सेवा ज्या सुरू केलेल्या आहेत त्याच्यावरती सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। आलं लक्षात? मग हा खर्च सरकार कुठून भरून काढतं तर हा सार्वजनिक खर्च सरकारचा असतो। कसा खर्च असतो हा? सरकारचा सार्वजनिक खर्च असतो। आलं लक्षात तुम्हाला? सरकारने हे जे सार्वजनिक खर्च केला तो लोकांना काय मिळणार आहे? इकडे रोजगार मिळाला। लोकांना रोजगार मिळाला म्हणजेच ते काय करतील? आपला राहणीमानाचा दर्जा सुधारतील। आलं लक्षात तुम्हाला? म्हणजेच काय, हा प्रत्येक देशाच्या सरकारला
किंवा शासन व्यवस्थेला हा सार्वजनिक खर्च हा करावा लागतो. रेल्वे सेवा आहे, पोस्ट सेवा आहे, बँक सेवा आहे, विद्युत सेवा आहे, जलसंपदा सेवा आहे किंवा अजून एक्सेट्रा ज्या काही सेवा आहे ज्या सरकारने सुरू केल्या त्याच्यावरती सरकारला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्च हा करावा लागतो. आणि लक्षात मग त्यामध्ये तुमच्या अजून जलसिंचन सुविधांमध्ये आपण पाटबंधारे म्हणून हे जे सरकारला बांधावे लागतात. विद्युत सेवांमध्ये आहे, विद्युत केंद्र बांधावे लागतात सरकारला, बरोबर. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. वाहतूक दळणवळणाच्या सुविधा प्रत्येक गावोगावी खेड्यांमध्ये काय करावं लागतं, रस्त्यांची निर्मिती करावी लागते. मग त्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो. आणि लक्षात हा खर्च कसला असतो, याला म्हटलं जातं सार्वजनिक खर्च. सरकार हा सार्वजनिक खर्च करतो म्हणून देशाचा विकास होत असतो. लोकांना रोजगार मिळत आहे, लोकांना रोजगार मिळाला म्हणजे ते खर्च करतील आणि स्वतःचा राहणीमानाचा दर्जा उंचावतील. त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला म्हणजेच काय होतो, देशाचा विकास होत आहे. नागरिकांचा विकास होणं म्हणजेच काय असतं, देशाचा विकास होणं. आलं लक्षात तुम्हाला? देशामध्ये कोण राहतं, नागरिक राहतात. नागरिकांचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर बघा, हा सरकारला खर्च करावा लागतो. हे एक धोरण आहे सरकारचं की सरकारला काय आखावं लागतं की नियोजन करून ठेवावं लागतं की आपल्याला एवढ्या प्रमाणात सार्वजनिक खर्च करायचा आहे. कोणकोणत्या खात्यांवरती, मग विद्युत सेवेवरती करायचं आहे का, जलसंपदेवरती करायचं आहे का, रेल्वे सेवावरती किंवा पोस्ट सेवावरती, अशा कोणकोणते खर्च करायचे आहेत. लोकांना सरकारी नोकऱ्या द्यायच्या आहेत. सरकारला नोकरी देतं तेव्हा सुद्धा सरकारला तो पैसा नोकऱ्यानंतर वेतनावरती सरकारला तेवढा खर्च करावा लागतो. आणि लक्षात हा सुद्धा एक काय आहे, सरकारचा सार्वजनिक खर्च आहे. लक्षात? त्याचा पुढचा पॉईंट आहे त्याच्यामधलाच करारोपण. आता करारोपण कोण करतं, सरकार करते. कोण करतं, सरकार करते. एक मिनिट जरा. खर्च कोण करतं, सरकार करतं, बरोबर की नाही? हे झालं आपलं सार्वजनिक खर्चावरती झालं. आता पुढचं आपण त्याच्यामध्ये पाहूया की करारोपण. करारोपण कोण करतं, तर सरकार करतं. तर बघा, आता प्रत्येक वस्तूवरती टॅक्स लावला जातो, बरोबर. ते वेतनाचाच टॅक्स असतो. प्रत्येक वस्तूवरती आपण बघतो की ऑल टॅक्स इन्क्लूड असं आपण टॅक्स भरत असतो, बरोबर ना. मग जर सरकारने कर लावला तर कराच्या माध्यमातून सरकारजवळ काय मिळतो, मग पैसा येतो. आलं लक्षात? सरकारजवळ करारोपणाच्या माध्यमातून पैसा. आता बघा, जर कर जास्त असला तर लोकांजवळील पैसा सरकारकडे जास्त प्रमाणात जाईल. आलं लक्षात? कराची संख्या किंवा कर जे लावला आहे सरकारने, टॅक्स जास्त लावला तर कराच्या माध्यमातून सरकारजवळ पैसा लोकांकडचा जास्त जाईल. आलं लक्षात तुम्हाला? मग कराच्या माध्यमातून पैसा सरकारकडे जास्त जाईल, परंतु लोकांची खरेदी शक्ती इकडे कमी होईल. का खरेदी शक्ती कमी होईल? कारण की कराच्या माध्यमातून जाणारा पैसा जास्त आहे. आलं लक्षात? मग कराच्या माध्यमातून सरकारजवळ तर पैसा येतोय, परंतु लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसा कमी राहतो. जर खर्च करण्यासाठी पैसा कमी राहिला तर लोक खर्च कमी करतील, वस्तूंना मागणी कमी करतील. वस्तूंना मागणी कमी केली म्हणजेच काय, उत्पादन घटवावं लागेल. उत्पादन घटलं म्हणजे इकडे लोकांना काम मिळणार नाही, बरोबर. इथं लोक काय होत जातील, बेरोजगार होत जातील. जिथं 10 लोकांची गरज आहे तिथं 5 लोकांमध्येच काम होत गेलं तर मग काय होणार आहे, लोकांना बाकीच्यांना घरी बसावं लागलं, म्हणजे 5 लोक काय झाले, मग बेरोजगार झाले. तर असं अतिरिक्त कर लावून पण चालणार नाहीये. करारोपण एक असं ठेवलं पाहिजे सरकारने की जेणेकरून लोकांनी कर पण भरला पाहिजे, इकडे लोकांनी वस्तूंना मागणी सुद्धा केली पाहिजे. आणि लक्षात, लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसा सुद्धा असला पाहिजे. आणि लक्षात, अशा प्रकारचं धोरण सरकारला राबवावं लागतं करारोपण करताना. आणि लक्षात, अतिरिक्त कर लावूनही चालत नाही आणि कमी कर लावूनही चालत नाही. अशा प्रकारचा कर असला पाहिजे. तर तो म्हणताना जो कर भरतो त्यालाही तो फायदेशीर असला पाहिजे आणि जो कर स्वीकारतो म्हणजे सरकार. आता सरकारकडे पैसा येण्याचं माध्यम काय आहे, तर कराच्या माध्यमातून सरकारजवळ मोठ्या प्रमाणात पैसा येतो. आलं लक्षात? सरकारकडे जो तो पैसा आला तर सरकार काय करतो, तोच कराचा पैसा पुन्हा मग लोकांवरती खर्च करत असतो. कशाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं देऊन, कृषी क्षेत्राचे अनुदानं असतील, मग तुमचे शैक्षणिक क्षेत्राचे अनुदानं असतील, किंवा नाही तेव्हा प्रत्येक जर समजा देशावरती याच्याने काही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीवरती खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा अवेलेबल असला पाहिजे. तर मग कसं होतं, तर कराच्या माध्यमातून जो पैसा सरकारजवळ येतो तोच पैसा सरकार पुन्हा लोकांवरती खर्च करत असतो. पैसा हा कसा असला पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये फिरस्ता असला पाहिजे. जेवढा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये फिरेल तेवढा अर्थव्यवस्थेचा विकास होईल. एकाच ठिकाणी स्तब्ध जर पैसा राहिला, म्हणजे लोकांनी ठरवलं की आपण खर्च करायचा नाही तर बचतच करायची, तर तो पैसा
खर्च होणार नाही, अर्थव्यवस्थेमध्ये फिरणार नाही आणि अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही. अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजेच लोकांचा विकास किंवा देशाचा विकासाचं ते साधन आहे. आलं लक्षात? तर हे एक धोरण सरकारला राबवावं लागतं. आलं लक्षात? राजकोषीय धोरणामध्ये हे 2 पॉईंट त्यांनी सांगितलेले आहेत. एक म्हणजेच काय, सार्वजनिक खर्च. सरकारला सार्वजनिक खर्च करावा लागतो आणि दुसरं म्हणजे करारोपण. सरकार कर लावतो, परंतु कर लावताना सरकारला असं ठेवावं लागतं, कर जास्तही राहता कामा नये, कमी राहता आणि मध्यम कर राहायला पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? त्याच्या पुढचं पॉईंट आहे राजकोषीय धोरण झालं. आता आपण बघूया चलनविषयक धोरण. कोणतं आहे चलनविषयक धोरण? हे चलनविषयक धोरण कोण राबवतं? हे चलनविषयक धोरण हे जे आहे तर ती RBI राबवते. RBI म्हणजेच काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोण राबवतं हे चलनविषयक धोरण? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे काय राबवत असतं? रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरण राबवत असतं. आता हे चलनविषयक धोरण राबवण्याचं त्याचं मागचं उद्दिष्ट काय आहे? तर त्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की किती प्रमाणात पैसा छापला गेला पाहिजे, बरोबर की नाही? किती प्रमाणात पैसा छापला गेला पाहिजे, म्हणजे लोकांकडे तो पैसा किती राहणार आहे, सरकारकडे किती पैसा राहणार आहे, किती प्रमाणात छापला गेला पाहिजे, ह्या वर्षीचा सरकारचं बजेट काय असणार आहे, सरकारला कोणकोणत्या खात्यांवरती खर्च करायचा आहे, कोणत्या खात्यावरचा खर्च किती असणार आहे, कोणत्या खर्चावरचा कमी असणार आहे, किंवा अचानक जर एखाद्या देशावरती परिस्थिती येणार आहे तर मग त्याच्यासाठी कशी तरतूद करायची आहे, हे सगळं लेखाजोखा जो असतो, हे संपूर्ण जी माहिती असते ते कोण करत असतं, ठरवत असतं? तर ते RBI ठरवत असतं. आणि लक्षात, हे ठरवण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की देशाचा समग्र दृष्टीने विकास व्हायला पाहिजे. आपण जर असं म्हटलं तर एकाच गोष्ट आहे, नुसतं कृषी क्षेत्रालाच आपण खर्च करत बसलो, बरोबर ना, औद्योगिक क्षेत्राकडे लक्षच दिलं नाही सरकारने, तर विकास होईल का? नाही. कृषी क्षेत्राचा विकास होईल, मात्र औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल का? नाही. दोन्ही क्षेत्रांचा आपल्याला विकास साधायचा असेल किंवा सर्वच क्षेत्रांचा विकास साधायचा असेल तर पहिले सरकारला काय करावं लागतं? नियोजन करून ठेवावं लागतं की कोणत्या विभागाला किती खर्च करायचा आहे. आलं लक्षात? मग त्यासाठी जे आर्थिक नियोजन, चलनविषयक जे नियोजन असतं ते कोण ठरवतं? तर ते RBI ठरवत असते. आलं लक्षात? RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची कशी आहे? मध्यवर्ती बँक आहे. आलं लक्षात? पुढचा पॉईंट बघून घेऊ. पुढचा पॉईंट आहे त्याच्यामधला उत्पन्न धोरण. आता हे उत्पन्न धोरण सुद्धा ठरवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे सरकारचं, किंवा समग्रलक्षी धोरण ठरवण्यासाठी सरकारला उत्पन्न धोरण सुद्धा ठरवावं लागतं. म्हणजेच काय, देशामध्ये तेजीमंदीसारखी परिस्थिती निर्माण होते. काय होते? तेजीमंदी सारखी परिस्थिती निर्माण. तेजी निर्माण झाली म्हणजेच काय, लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे, बरोबर की नाही? लोक काय करतात, तेजीची परिस्थिती आली का म्हणजेच काय, वस्तू मोठ्या प्रमाणात पैसा असला का मग लोक खर्च जास्त करतात. खर्च जास्त झाला का काय होतं की सरकारकडे पैसा येतो, लोकांकडे मात्र कमी कमी होते. पूर्ण तेजीचे, लोकांना पैशाची किंमत समजत नाही, लोक आळशी होतात, लोक कामाला जात नाही किंवा बेरोजगारी म्हणजे लोक कामाची किंमत करत नाही, बरोबर ना, लोक कामावर जात नाही, आळसपणा जातात, पैसा आहे पैसा आहे पैसा आहे पैसा. तर नाही, जास्त अतिरिक्त तेजी पण देशामध्ये नको आणि मंदीही नको. मंदी असली म्हणजे काय, लोकांकडे कोणत्याही प्रकारचा पैसा राहत नाही, लोकांची खर्च करायला पैसाच नसल्यामुळे लोक वस्तूला मागणी करत नाही, मागणी करणार नाही तर वस्तूचं उत्पादन होणार नाही, वस्तूचं उत्पादन होणार नाही, इकडे लोकांना रोजगार मिळणार नाही. आलं लक्षात? अशा प्रकारची मंदीची परिस्थिती जर देशात आली तर ती देशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कशी राहते? ती हानिकारक राहते. म्हणून समग्र लक्ष अर्थशास्त्र शासनाला काय शिकवते की उत्पन्न धोरण सुद्धा ठरवलं गेलं पाहिजे. किती प्रमाणात लोकांकडे पैसा असला पाहिजे, किती प्रमाणात सरकारकडे पैसा असला पाहिजे की जेणेकरून दोघांनाही व्यवस्थितरित्या समतोल साधून खर्चही झाला पाहिजे, इकडे लोकांना उत्पन्नही मिळालं पाहिजे, इकडे लोकांचा खर्चही झाला पाहिजे, इकडे लोकांनी बचतही केली पाहिजे आणि इकडे उत्पादन निर्माण करायला पाहिजे. जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल हेही सरकारला बघावं लागत असतं. आलं लक्षात? अशा प्रकारचं सरकारचं कसं उत्पन्नाचं धोरण सरकार ठरवत असतं. पुढचं उद्दिष्ट आहे, धोरण आहे विदेशी अर्थनीती. कशी आहे सरकारची विदेशी अर्थनीती? विदेशी अर्थनीती म्हणजेच काय, वस्तूंची आयात निर्यात. काय असते? विदेशामधली देशाची आयात निर्यात असते. किती प्रमाणात आयात झालं पाहिजे, किती प्रमाणात निर्यात झालं पाहिजे, निर्यात देशासाठी किती प्रमाणात चांगली आहे, आयात देशासाठी कशा प्रमाणात, किती प्रमाणात चांगली का वाईट आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण करत असतो तर त्याच्यामध्ये विदेशी अर्थनीतीमध्ये करत असतो. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास विदेशी अर्थनीतीमध्ये होत असतो. देशाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने निर्यात चांगली, परंतु नुसतं निर्यातच करायचं ठरवलं तर तसं होईल का? शक्य नाही. इतर देशांनाही वाटेल की आपल्याकडे दुसऱ्या वस्तू किंवा भारत देशातल्या काही वस्तू आल्या पाहिजे किंवा तिथलं चलन आलं पाहिजे, बरोबर की नाही?
एक प्रत्येक देश फक्त निर्यातच करतो असं नाही, तर आयातही त्यांना करावी लागत असते. काही प्रमाणात आयात आणि काही प्रमाणात नाही. किती प्रमाणात आयात झाली पाहिजे, किती प्रमाणात निर्यात झाली पाहिजे याचाही आकडा हा सुरुवातीलाच ठरवला जात असतो. आणि लक्षात, ही अर्थनीती कशी नियोजित करायची तर हे कोण शिकवतं किंवा हे धोरण सुद्धा सरकारला सुरुवातीलाच ठरवून ठेवावं लागत असतं. आणि लक्षात, अशा प्रकारचे हे समग्र लक्ष आर्थिक धोरणं ही सरकारला राबवावी लागत असतात. हे राबवणं मागचं उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये ते बघायचंच आहे. परंतु धोरणं कोणकोणती आहेत, सरकार राबवणारं धोरण कोणकोणतं आहे ते धोरण आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर लेक्चर आवडलेलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि लक्षात, काही अडचण असेल कोणत्या पॉईंटमध्ये तर तेही तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आपण एक एक पॉईंट घेतोय की जेणेकरून जे परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला चलनविषयक धोरण राबवतो कोण असा प्रश्न विचारला गेला तर ते चलनविषयक धोरण कोण राबवतं तर RBI राबवत असते. आलं लक्षात तुम्हाला? हा परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतो. सेट नेटच्या परीक्षेमध्ये हा हमखास असतो. आणि समग्र लक्ष्य आर्थिक धोरणे म्हणजे काय हा FY SY ला विचारला जाणारा प्रश्न आहे. आलं लक्षात? तर सरकारची समग्र लक्ष्य आर्थिक धोरणं कोणकोणती आहेत तर राजकोषीय धोरण आहे, चलनविषयक धोरण आहे, उत्पन्नविषयक धोरण आहे, विदेशी अर्थनीतीविषयीचं धोरण आहे सरकारचं. या सगळ्या चलनविषयक धोरणांचा किंवा समग्रलक्षी आर्थिक धोरणांचा अभ्यास आपण या आजच्या लेक्चर्समध्ये केलेला आहे. आवडलं असेल लेक्चर्स तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं काय बघणार आहोत, आपण उद्दिष्ट बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरसाठी धन्यवाद. सो नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू पुन्हा पुढच्या लेक्चर्समध्ये. ओके, सो बाय.